तपोवनासाठी हजारो कोटी रुपये खर्चून साधुग्राम उभारलं जात आहे। मात्र याच तपोवनात असे काही साधू आहेत जे या भौतिक सोयीसुविधांपासून अनेक मैल दूर आहेत। डोंगराच्या कऱ्याकपऱ्यांमध्ये राहणाऱ्या या साधूंचं अंतरंग काय आहे, या साधूंचं गुहेमधील खरं विश्व काय आहे ते आपण आता बघणार आहोत। गोदावरीच्या तीरावर मागच्या बाजूला उभं राहिलं की एका सरळ रेषेत दिसणाऱ्या या आहेत नाशिकच्या तपोवनातल्या अतिप्राचीन गुहा। गेल्या शेकडो वर्षांपासून या गुहा आहेत तशाच आहेत, फक्त इथे राहणारे साधू 15 ते 20 वर्षांनंतर बदलले जातात। तपोवनातल्या डोंगराच्या मागच्या बाजूला असल्यामुळे फारसं कोणी इथे फिरकत नाही। इथे पोहोचणंही मुश्किल, त्यामुळे साधू महाराज याला अवघड गुफा असंही म्हणतात। गुहांमधलं साधू विश्व असतं तरी कसं हे पाहण्यासाठी झी मीडियाने या गुहांना भेट दिली। प्रत्येक गुहेत देवाचं मंदिर आणि 2-3 साधू नजरेला पडतात। कुणी भजन कीर्तन करताय, कुणी दारूबंदी गोहत्या बंदीचा पुरस्कार करताय, तर कुणी मेघराजाला विनवणी करतोय। यातले बरेचसे साधू मागच्या कुंभमेळ्यापासून याच गुहेत आहेत। एखादा वाटसरू आलाच आणि त्याने दक्षिणा ठेवली तर त्याच्या जेवणाची सोय करायची आणि भगवंताच्या स्तुतीत तल्लीन व्हायचं, एवढीच त्यांची दिनचर्या। माझी गुहा इथं शेजारीच आहे, कोणाला येता जाता येत नाही आणि मी तसं करतो तर आपल्याला ध्यानच राहायला मिळतं, आपल्याला कोणाची गरज नाही। दिलं ना दिलं काय फळफळाव खाऊन आपलं जीवन काढायचं आणि गोमातासाठी वरदान मागवायचं काम। गोदावरीच्या काठावर या गुहा असल्या तरी पिण्याच्या पाण्याची समस्या आहे। डास कीटकांचा त्रास आहे। इथे वीजही पोहोचण्याचा काही प्रश्न नाही। साल हो गई हमको यहाँ एक आसन बैठे संगम में गुफा में। आज तक हमने नासिक के अंदर न बिजली देखी न पानी देखा और हम मच्छरों से चिस रहे हैं और गंगा जी में स्वच्छता की जगह कचरा गिर रहा है। ये तो गोदावरी के तट है। ये प्राचीन गुफाएं हैं। ये सदियों से आया है, जैसे कि ये मार्कंडे पुराण है, जय शिव पुराण है, नर्मदा पुराण है। ये सब में महाराज की ये तीनों युग से ये गुफा बनते बिगड़ते आ रहे हैं। अब छोटे छोटे मात्रा में रह गए हैं, जो कि इस पर कोई ध्यान नहीं देता है। हे साधू राहत असलेल्या गुहांना पौराणिक वारसा लाभल्याचा दावा करतात। वनवासात असताना प्रभू रामचंद्र आणि सीतामाईचं इथे वास्तव्य असल्याचे दाखले साधू देतात। त्यामुळे या गुहांचं जतन करण्याचीही त्यांची मागणी आहे। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।